शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धर्माबाद ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने या संघर्ष रॅलीमध्ये शेतकरी बांधव सहभागी झालेले आहेत। धर्माबाद आणि उमरी अशा विविध भागातून हे शेतकरी मोठ्या संख्येने या संघर्ष रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत। सरकार अनेक वेळा या शेतकऱ्यांना कुठलीही मदत करत नाही, त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत। त्यामुळे या शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शेतकरी संघर्ष समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशिवाय आपण बातचीत करूयात। काय सांगाल, आपण हे मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे, कोणत्या मागण्या घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहात? 1983 ला पोचंपाड धरण उभं टाकलं। आज 45 वर्ष झालं। त्या भागातल्या जवळपास 200 गावं ही नांदेड पर्यंत पूरग्रस्त आहेत। शासनानं पूरग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याचं धोरण अवलंबून नाही। आज सरकार मदत देते आहे, ते माळावरच्या लोकांना तेच, बुडीत क्षेत्राला तेच। 8,000 आमच्या लोकांचं काही होणार नाही। 45 वर्षापासून माझा गोदाकाठचा पट्ट्यातील शेतकरी हा उद्ध्वस्त जीवन जगतोय। त्याला शासनाने जे अलमट्टी धरणाच्या निकषानुसार जे पॅकेज त्यांनी कोल्हापूरला दिलं, त्या शेतकऱ्याला जे सरकारनं मदत केली, तीच मदत माझ्या नांदेडच्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्याला व्हावी, या अनुषंगाने मी रॅली काढलेली आहे। मला सरकारला विनंती करायची आहे, 45 वर्षाचा वनवास आम्ही सहन करत आहोत। माझ्या ह्या लेकराच्या शिक्षणासाठी तुम्हाला धरणग्रस्ताचं प्रमाणपत्र द्यावं लागेल। तुम्हाला शासनाच्या GR मध्ये बदल करून पूरग्रस्त भागाला 100% पीक विमा लागू करावं लागेल। खताच्या आवाजाच्या किमती वाढलेल्या आहेत। तुम्ही माझ्या पूरग्रस्त शेतकऱ्याला खरं उभं करायचं असेल, खताचे भाव कमी केले पाहिजेत। याच अनुषंगानं पीक विम्यासाठी कंपनी बोगस आहे, त्या अनुषंगाने जे लोकांनी आज पीक विमा भरला नाही त्या लोकांना सुद्धा हेक्टरी 25,000 दिलं पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे। तुम्ही या ठिकाणी आला साहेब, आमची मागणी 1-2 वर्षाची नाही, अनेक वर्ष आम्ही आंदोलन केली। मी पलीकडल्या वर्षी 25 दिवस आंदोलन बहुसा ठिकाणी केलं। गेल्या वर्षी बी आपण आला होता कारेगाव फाट्याला, 1 महिना आंदोलन चाललं। एवढे 1-1 महिना आंदोलन करू जर सरकार त्या ठिकाणी काही करत नसेल तर मला माझ्या गोदाकाठच्या पट्ट्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणावंच लागेल। आता ही लढाई थांबणार नाही। गेल्या अनेक वर्षात आम्ही सहन केलाय। आमची लढाई कोणत्या पक्षाच्या, जाती धर्माच्या विरोधात नाही। 18 पगड जातीचा जो शेतकरी आहे, गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। त्याला न्याय मिळेपर्यंत साहेब आम्ही संघर्ष समितीचं हे रणशिंग फुकलेलं आहे। दुसरे काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, तर नेमक्या अजून काय मागण्या आहेत? तुम्ही मागण्या घेऊन आपल्या शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत दुसरे काही शेतकरी आहेत, काय सांगाल, अजून काय मागणी आहेत? आमची मागणी एकच आहे सर, तुम्ही आमचं दिला होतात परवा पुराच्या वेळेस रोशनगावचे पूर्ण बायका लेकरासाठी जलसमाधी घेण्यासाठी नदीमध्ये उतरले होते। पण आमचं म्हणणं एकच आहे सर, अनेक वर्ष झाले, 45 वर्ष झाले पोचंपाडचं धरण बांधून, अजून तेव्हापासून आमच्या जमिनी पूर्णपणे बुडत आहेत। आम्ही दरवर्षी नांगरटी वकरटी पेरणी करतो, फवारणी करतो, कापणीच्या ऐनवेळी आमचं पीक बुडून जाते आणि त्याचा खर्च दुसऱ्या पिकात पूर्ण नाहीसा होतो। मग आम्ही जगावं कसं? म्हणून शासनाला आम्हाला 100% जेव्हा पूर येईल, पूरग्रस्त भागातील लोकांना 100% पीक विमा, हे पीक कापणी प्रयोग वगैरे वगळून 100% तहसीलच्या पंचनामावर आम्हाला 100% विमा द्या। कोल्हापूरला जो GR दिलात तुम्ही, तो आमच्या पूरग्रस्त भागाला, म्हणजे पोचंपाड धरणग्रस्ताला जे पूरग्रस्त लोक बुडतात त्यांना कोल्हापूरचा GR लागू करा, म्हणजे कुठेतरी आम्हाला जगायला मदत होईल। आता पुढची काय मागणी असणार आहे? तुम्ही आता बाईक रॅली केली, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जमलेले आहेत, आता मागणी काय असणार आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची काय भूमिका असणार आहे? सर, आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला कोल्हापूरच्या धर्तीवरचा GR, म्हणजे कोल्हापूरच्या धर्तीच्या GR मध्ये ज्या वर्षी पूर येईल त्या वर्षी पूर्ण पीक कर्ज माफ आहे। शासनाची मदत जो असते ते 3 पट आहे। तेवढं जरी मिळालं तर आमचा झालेला खर्च आणि आम्हाला जगायला भाकरी पुरते पैसे मिळतील, हे आम्ही मागणी आमची पहिली आणि शेवटची सगळ्यात मोठी आहे। आणि आमचा असा विषय आहे आमचा शेतकऱ्यांचा, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढणारच। मेलो तरी चालेल, कमीत कमी आमची पुढची पिढी तर समाजाला जगेल। आता आम्ही सुरुवात केलो, आम्ही थांबणार नाही, हे आमचा शब्द आहे सर शेतकरी संघर्ष समितीचा। निश्चितच हे शेतकरी होते, शेतकऱ्यांच्या हे संतप्त भावना आणि प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत। धर्माबाद ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हे बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले आहेत। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।